हाय गाईज, वेलकम बॅक टू माय युट्यूब चॅनल. आज मी आली आहे माझ्या प्रिय 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 मैत्रिणीच्या घरी, श्रुती बिराजदार. आणि काय नाही फक्त मैत्रीचा फायदा उचलून तिने डेकोरेशन साठी बोलवलंय. आणि फक्त मीच नाहीये तर इथे तुषार पण आहे. हाय गाईज. सो आम्ही करतोय डेकोरेशन. मला एकदम असं डिफिकल्ट काम दिलंय, ते म्हणजे पानं कापायची आहेत. आणि तुषार तुषार तू काय करतोय? तुषार काहीतरी करतोय, सिल्वर फॉइलने पॉइंट बनवतोय. आणि ही झाड पेंट करते. आज होईल सगळं डेकोरेशन असं वाटतं का तुला? आणि दरवर्षी प्रमाणे आदल्या रात्रीच का करत असतेस? लास्ट इयर आम्ही काय करत होतो माहितीये का? लास्ट इयर आम्ही बोट पेंट करत बसलेलो आणि मग ती ग्ल्यूगन असते ना, त्याचा चटका पण बसलेला असेल. ओ हे बघा इथे. आणि आता या वर्षी पानं कापायला बोलवलंय. तर सांग, जनता जवाब चाहती है की या वर्षी तरी डेकोरेशन पूर्ण होईल का वेळेत? जेव्हा बनल तेव्हा दाखवेल. सुरू तर उशीरच केलंय तिने, पण आता पुढे बघूयात. तर तुम्ही स्टे ट्यून्ड विथ अस, कारण नाही राहिलं तर आम्हाला झोप येईल. आणि श्रुती आमची खायची प्यायची पण सोय करणार आहे मीन वाईल ना श्रुती. हाय नक्की आहे. गणपतीच्या टाइम खायची प्यायची म्हणजे चहा नाश्त्याचा बोलतोय आम्ही. शी यार, ये कैसी आहे रे? तुला असे लोक वाटतो का आम्ही हे सगळं आम्ही करत नाही? मम्मी खरंच नाही करत. आणि माझा असा अवतार आहे कारण की कसाच असेल ना अवतार. शुभांगी इज बिझी विथ पेंटिंग. शुभांगीच्या आयुष्यात तर रंग नाहीयेत, म्हणून ती त्या झाडामध्ये रंग भरतीये. एवढं इंटेन्स लग गया दिल पे लग गया. ओ माय गॉड, सुरुवात झालीये. डेकोरेशनचं काम सुरू करून 5च मिनिटं झाली होती की चहा आलाय. आलाचा चहा आहे का तुमची कॉमेडी? हे काय? कसं वाटतंय ते श्रुती? यार तो कलर नाही, असं ब्राऊन डार्क. इट लुक्स लाईक ब्राऊन कलर. इट्स ओके. तर मी घरी आली होती कारण की मला हे ट्रायपॉड हवा होता, सो दॅट आय कुड मोबाईल असा ठेवता येईल आणि शूट करता येईल. अपार्ट फ्रॉम दॅट मला थोडंसं कामापासून एस्केप मिळाला असं वाटत असेल तर असं काही नाहीये. मी चालली मी आता लगेच चालली आहे शूटिंगकडे. ओके. जी 50-60 पानं बनवून झाली. तुषारने पण काम स्विच केले, पण कोणतरी अजूनही पेंटिंगच करतय. कधीपासून सुरू आहे हे? चिखलूवर पाणी. ह्याला काय म्हणतात त्याला? बे जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकलना है. हे तुम्ही काय करताय सर? प्लीज एक्सप्लेन अस. परफेक्शन म्हणतात त्याला, असं म्हणायचं तुम्हाला. परफेक्शन. सध्या तरी आपल्याला फांद्या बनवायच्या आहेत. फांद्यांसाठी आपण आता पानं कापून घेतलेली आहेत ना, तर आता त्यांना जॉईन करून आपण एक काहीतरी क्रिएटिव्हिटी करू. ओ माय गॉड, सच क्रिएटिव्हिटी. ते ही एक रात्र आधी. उद्या पप्पा येणार आहेत. आम्ही आज हे सगळं चालू आहे. नाईस. कधी होणार हे? उद्यापर्यंत होईल का? मला असं वाटतंय उद्या पप्पा आले तरी श्रुती पेंटच करत असेल. नक्की. काय ग? रात्रभर जागायचंय तसं, पण हे सांगितलं दरवर्षीच आहे यार. हे कॉन्ट्रॅक्ट लिहाय हमने. दरवर्षीच आहे. रात्रभर जागा होते. ह्या बिचाऱ्याला बाहेर काढलंय. काय झालं? तुला बाहेर काढलं? बिचारा. चल बाय. चला, सांगा तुमची स्टोरी. सांगा काय समजलं नाही. काय तुमचे स्ट्रगल होते? कसं तू समुद्रातून पोहायला जायची शाळेत? पोहून शाळेत जायचे काय? समुद्रातून होता जायला. मग सकाळी लवकर उठायचं आणि दसरा असला तर पहाटे 4ला उठायचं, 3ला उठायचं, देवी समोर जाऊन झाडून यायचं, मग आंघोळ करायचं, मग देवीच्या मंदिरात जायचं. आई राजा उदो उदो म्हणत आम्ही गणपती बसायचं. आमच्या घरात गणपती बसायचा की भिंतीवर एवढ्या फळीवर. आमच्या आता मोठा कसवार आल्या. आमचे छोटच बसायचे आमच्या घरात. मग दसरा असला का देवी समोर रांगोळ्या घालायचं, ते करायचं.
गाणी म्हणायचं ते चालच आमच्याकडे. माझी मैत्रीण, मी माझी खास मैत्रीण एक शालू. मग तुम्ही जेवढं करायचं त्याच्यातलं काहीतरी श्रुतीत गुण आहेत का? चारणे पण नाही, एक चारणे सुद्धा नाही गुण आहेत ना. तुझे सगळे घेतलेत मी. क्लमझीपणा, विसरणं, गोष्टी विसरणं, अजून जायचं नाही घेत. बरं तेही सगळे फ्लॉज आहेत हा. असं नाही की काहीतरी चांगल्या गोष्टी सांगते, सगळे फ्लॉज सांगते. वाह 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 वाह. रात्रीचे 12:30 वाजलेत आणि आम्ही पॉन्ड बनवलाय. हे पेंट झालंय पण पानं अजून बनतायत. जे काम श्रुती हातात घेते ते डिले होते का माहिती का? आणखीन एक इंटरेस्टिंग टास्क दिलाय अँड दॅट इज हे बांधायचं इथे. मी टी शर्ट चेंज केलाय कारण माझ्या जर्सीला फॅब्रिकचा कलर लागला म्हणून, तर तो ठेवलाय तसाच. आता हे बांधूयात आपण. अरे मला वाटलं हे असं बांधायचं. लग्न नाही झालं तुझे. ते कधी करतात ते? लग्न झाल्यावर वडाच्या भोवती. नाही पण कोण दादा कधी राहता नाही. असंच येतो म्हणून सगळे जातात आणि येत कोण नाही, म्हणून मी गेलीच नाही. पण हे श्रुतीला कळलं पाहिजे, हे डेकोरेशनच्या बाबतीत नाही बोलत आहे. एक गेलेली व्यक्ती वापस आली, असं येतात जाऊन वापस. अरे मांजरे परत घ्यायचंय की नाही. अगेन इट इज नॉट अबाउट द डेकोरेशन गाईज. झाड झालं, झाडाला पाने लावली, त्याला दोरा देखील बांधला, पण श्रुती अजूनही पानच कापतीये. काय आता कळलं का? एक रात्री अधिका डेकोरेशन होतं यांच्या घरी, हेच कारण आहे. अजूनही पानच कापतीये. दे ना उत्तर. उत्तर नाहीये का तुझ्याकडे द्यायला? बघ ना इकडे. For the first time, Shruti Brasdar is speechless. स्लो अँड स्टेडी विन्स द रेस. ह्या पानाचा शेप बघा. श्रुती तुला नाही करायचंय काम तर सांग ना. हे काय बनवलंय बघा. ते पण दुसरा पान ठेवून ट्रेस करून. एवढं कापलं त्याचं काय नाही. ए प्लीज, त्यातले अर्ध तर मी कापलंय. तू हे इथे हे पेंट करत होतीस तेव्हा. पण हे काय ते पत्तेमध्ये असतं ना डायमंड, बदामचं पान. तसं वाटतं. हल्ली बदामचं पानच येत नाही. ब्रेकअप के बाद तिला तिचं मनोगत व्यक्त करायचंय. हल्ली बदामचं पान येत नाही. अजून काय बोलायचं? खालीच माती. नाही सारखं सारखं बनवून पण येत नाही. सारखं बनवून पण येत नाही बदामचं पान. आणि आज सारखं जरी शोधून असते बनवून भेटत पण नाही. गजब बेइज्जती है. शोध कुठे नाहीये. अरेंज मॅरेज. श्रुती नावाच्या व्यक्ती मला वाटलं द एस इन arrange पण श्रुती करणार की नाही. स्टँड्स फॉर सॅडनेस. फायनली वी आर रीचिंग समवेअर. कोणाची आयडिया होती तुझी दिवसात? पानाचं- नाही, झाड या हे- पान- हे झाड असं बनवायचं. मला तरी तुषारच वाटते. मला पण दुसरंच वाटतं. आमचा हा ईशान अवस्थी मला नाही वाटत काय काम झालं. की असेल. गाईज कमेंट करून सांगा हे झाड तुम्हाला कसं वाटलं. प्लीज असं नको बोलू. आणि हे झाड तुम्हाला कसं वाटलं ते पण सांगा. मस्त वाटतं ना. व्हेरी प्रिटी यार. ती पानं आम्ही कापले ती. माय कॉन्ट्रीब्युशन इन एव्हरी ग्रुप प्रोजेक्ट. अजून आता आम्ही बघतोय की कसं दिसेल ते तिकडे. अजून तरी रात्रीचे वाजलेत 2:30. आता आम्ही बघतोय कसं दिसतंय ते.
अजून भरपूर काही बाकी आहे आणि श्रुती अजूनही पानच कापते. अरे तू जा रे. ऑलमोस्ट आम्ही झाड बसवलंय आणि अजूनही पानं बाकीच आहेत. श्रुतीचे बनवायचे बाकी आहेत ना, म्हणून अजून पानं लावली नाहीये तिथे. कचरा पण टाकव. 3 वाजत आले यार श्रुती. पण मी घरी चालली आहे कारण की वेळ झालाय आणि आता मला तुषार आणि श्रुती सोडायला येईल. जे काही डेकोरेशन असेल ते उद्या सकाळी दाखवेल. बाय. आमच्या इथल्या लहान मुलांनी सुद्धा यावर्षी बाप्पा बसवलाय, तर त्यांचाही प्रोग्राम सुरूच आहे. बेटो कुठपर्यंत आलं तुमचं? बाप्पाचा चेहरा झाकला गेलाय, उद्या सकाळी दाखवेन मी तुम्हाला. ए बिट्टू, काय गरज आहे का याला? हा सोडायला आलाय आम्हाला. काय रेड्याने. चला